नमस्कार. आज आपल्यासमोर मायक्रोसॉफ्ट लर्नचा एक लर्निंग पाथ आहे. नाव आहे AZ305 डिझाइन बिझनेस कंटिन्युटी सोल्युशन्स. आता हे नाव ऐकूनच म्हणजे थोडं दडपण आल्यासारखं वाटतंय नाही का? हो, वाटू शकतं. सोल्युशन आर्किटेक्टसाठी ॲडव्हान्स्ड लेवलचा कोर्स. पण काळजी करू नका. आपण याचं पोस्टमॉर्टम इतक्या सोप्या पद्धतीनं करणार आहोत की जसं काही आपण मित्राला एखादा नवीन व्हिडिओ गेम कसा खेळायचा हे समजावून सांगतोय. चला तर मग याचा सखोल आढावा घेऊया. अगदी बरोबर. बिझनेस कंटिन्युटी हे शब्द जरी जड वाटले तरी याचा अर्थ खूप सोपा आहे. विचार करा, आपण आपल्या आवडत्या ॲपवरून जेवण ऑर्डर करतोय आणि अचानक ते ॲप बंद पडलं. अरे बापरे, सगळा मूडच गेला. गेला की नाही? कंपनीचं नुकसान झालं ते वेगळंच. बिझनेस कंटिन्युटी म्हणजे नक्की हेच टाळणं. म्हणजे काहीही झालं तरी आपलं काम, आपलं ॲप, आपली सिस्टम ती चालू राहिली पाहिजे. अच्छा. ही आपल्या डिजिटल जगाची एक प्रकारची जीवन विमा पॉलिसी आहे असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, जीवन विमा पॉलिसी हा शब्द आवडला मला. मग ह्या पॉलिसीमध्ये नक्की काय काय आहे? मी इथे स्क्रीनवर बघतोय तर यात 2 मुख्य मॉड्यूल्स दिसतायत. हो, पहिला आहे हाय अवेलेबिलिटी आणि डिझास्टर रिकव्हरी स्ट्रॅटेजी आणि दुसरा आहे बॅकअप आणि डिझास्टर रिकव्हरीसाठी सोल्युशन डिझाईन करणे. हे सगळं नक्की काय आहे? हे तर विमा एजंटच्या भाषेत बोलल्यासारखं वाटतंय. खूप चांगला प्रश्न आहे. याला आपण एका उदाहरणाने समजू. समजा आपण एक मोठं संगीत नाटक बसवत आहोत. ओके. हाय अवेलेबिलिटी म्हणजे हाय अवेलेबिलिटी हे काय आहे? तर तुमच्या मुख्य गायकाला घशाला त्रास झाला किंवा त्याचा माईक अचानक बंद पडला. तर लगेच दुसरा गायक तयार असतो. अगदी बरोबर. जो तिथून पुढे गाणं सुरू ठेवेल. प्रेक्षकांना कळणार पण नाही की काही अडचण आली होती. पडद्यामागे सगळी तयारी झालेली असते. आपलं ॲप्लिकेशन किंवा सिस्टम सुद्धा अशीच हायली अवेलेबल असायला हवी. एक सर्व्हर बंद पडलं तर दुसरं लगेच सुरू. व्यत्यय अगदी कमीत कमी. म्हणजे शो मस्ट गो ऑन. ही झाली हाय अवेलेबिलिटी, म्हणजे एक स्टँड बाय गायक तयार ठेवणं. मग डिझास्टर रिकव्हरी हे काय वेगळं आहे? ते पण असंच काहीतरी असेल ना? नाही, इथेच फरक आहे. डिझास्टर रिकव्हरी म्हणजे काहीतरी खूप मोठं संकट. अच्छा. समजा तुमच्या नाटकाच्या थिएटरलाच आग लागली. हा झाला डिझास्टर. हे काही माईक बंद पडण्यासारखं नाहीये. आता तुम्हाला दुसऱ्या शहरात, दुसऱ्या थिएटरमध्ये तोच प्रयोग सादर करावा लागेल. बापरे. याला वेळ लागेल, तयारी करावी लागेल, प्रेक्षकांना कळवावं लागेल, पण तुमचं नाटक थांबणार नाही. काही दिवसांनी ते पुन्हा सुरू होईल. ही झाली तुमची डिझास्टर रिकव्हरी प्लॅन. थोडक्यात, छोट्याशा व्यत्ययासाठी म्हणजे सेकंद किंवा मिनिटांच्या डाऊनटाईमसाठी हाय अवेलेबिलिटी. आणि मोठ्या संकटांसाठी? जिथे काही तास किंवा दिवस लागू शकतात, तिथे डिझास्टर रिकव्हरी. ला तर मग या पहिल्या मॉड्यूलमध्ये अजून खोलात जाऊया. इथे RPO आणि RPO असे 2 शब्द दिसत आहेत. हे काय नवीन प्रकार आहेत? हे ऐकून तर कुठल्या तरी सरकारी फॉर्ममधले रकाने वाटतायत. बरोबर आहे. पण हे 2 शब्द म्हणजे आपल्या विमा पॉलिसीचे नियम आणि अटी आहेत. याशिवाय पॉलिसी सुरूच होऊ शकत नाही. पहिला आहे RPO म्हणजे रिकव्हरी पॉइंट ऑब्जेक्टिव्ह. RPO? याला आपण डेटा लॉस टॉलरन्स म्हणू शकतो. म्हणजे समजा तुमचं काम अचानक बंद पडलं तर तुम्ही किती मिनिटांचं किंवा तासांचं काम गमवायला तयार आहात. हां, उदाहरण देऊन सांगा ना. नक्कीच. समजा तुम्ही एक महत्त्वाचा ईमेल लिहित आहात. दर मिनिटाला तो आपोआप सेव्ह होत असेल तर लाईट गेली तरी फार तर शेवटच्या मिनिटाचं काम जाईल. पण जर तुम्ही अर्ध्या तासापासून सेव्हच केलं नसेल तर अर्ध्या तासाची मेहनत वाया. बरोबर. तर तुमचा RPO किती असावा हे तुमच्या कामाच्या महत्त्वावर अवलंबून आहे. बँकेच्या व्यवहारांसाठी RPO काही सेकंदांचा असतो, म्हणजे जवळपास 0 डेटा लॉस व्हायला हवा. समजलं. RPO म्हणजे किती डेटा गमावणं परवडेल. म्हणजे मी जर दर 5 मिनिटांनी Ctrl+S दाबत असेन तर माझा RPO 5 मिनिटांचा झाला. बरोबर. संकल्पना तर सोपी वाटते. मग यात अवघड काय आहे? हो, संकल्पना सोपी आहे, पण खरी गंमत त्याच्या परिणामांमध्ये आहे. बँकेसाठी 0 RPO हवा असतो, पण त्यासाठी लागणारे टेक्नॉलॉजी आणि खर्च प्रचंड असतो. तुम्हाला एकाच वेळी अनेक ठिकाणी डेटा लिहावा लागतो, जे खूप महागडं आहे. या उलट एका छोट्या ब्लॉकसाठी दिवसातून एकदा बॅकअप घेतला तरी चालतो, जो खूप स्वस्त असतो. खरा आर्किटेक्ट तोच, जो व्यवसायाची गरज आणि बजेट ओळखून योग्य RPO ठरवतो. 0 RPO नेहमीच सर्वोत्तम असतो असं नाही. अच्छा, म्हणजे सगळा खेळ पैशाचा आणि गरजेचा आहे. ठीक आहे. आता हा दुसरा भाऊ RTO हा काय करतो? याला आपण डाऊनटाईम टॉलरन्स म्हणू. म्हणजे सिस्टम बंद पडल्यावर ती पुन्हा सुरू व्हायला किती वेळ लागला तरी चालेल. ओके. पुन्हा तेच जेवणाच्या ॲपचं उदाहरण घेऊ.
ते ॲप जर 2 तास बंद राहिलं तर कंपनीचं मोठं नुकसान होईल. लोक दुसऱ्या ॲपवर जातील. बरोबर. त्यामुळे त्यांचा आरटीओ काही मिनिटांचाच असेल. पण समजा कंपनीची अंतर्गत HR सिस्टम बंद पडली, जिथे कर्मचारी सुट्ट्यांसाठी अर्ज करतात. ती जरी 2-3 तास बंद राहिली तरी फारसं काही बिघडणार नाही. हो, चालून जाईल. त्यामुळे त्याचा आरटीओ काही तासांचा असू शकतो. थोडक्यात आरटीओ म्हणजे किती वेळ धंदा बंद ठेवणं परवडेल. म्हणजे RPO म्हणजे किती डेटा गमावला तरी चालेल आणि RTO म्हणजे किती वेळ बंद राहिलं तरी चालेल. RTO, RPO हे ऐकायला तर छान वाटतंय, पण खरंच कंपन्या एवढा विचार करतात का? की हे फक्त पुस्तकी ज्ञान आहे? छोट्या कंपन्यांना हे सगळं परवडतं का? चा मुद्दा आहे. मोठ्या कंपन्या यावर खूप खर्च करतात, कारण त्यांना ते परवडतं आणि गरजेचंही असतं. पण छोट्या कंपन्यांसाठी Azure सारख्या क्लाउड सेवा वरदान आहेत. कशा काय? पूर्वी स्वतःचा स्टँड बाय थिएटर उभं करणं म्हणजे करोडोंचा खर्च होता. पण आता क्लाउडमुळे तुम्ही गरजेनुसार भाड्याचे थिएटर घेऊ शकता आणि फक्त वापरलेल्या वेळेचेच पैसे देऊ शकता. अच्छा. त्यामुळे छोट्या कंपन्या सुद्धा आता चांगल्या RTO आणि RPOचा विचार करू शकतात. वा, म्हणजे क्लाउडने हे सगळं लोकशाहीकरण केलं आहे. याच मॉड्यूलमध्ये IAS, PaaS आणि हायब्रिड सोल्युशन्सबद्दलही काहीतरी आहे. आता हे नवीन काय? हे म्हणजे तुम्ही तुमची सिस्टम कुठे आणि कशी चालवता याचे प्रकार आहेत. याला आपण प्रवासाच्या उदाहरणाने समजू. ठीक आहे. IaaS म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. हे म्हणजे तुम्ही क्लाउडवर भाड्याने कम्प्युटर किंवा सर्व्हर घेता. जसं आपण गाडी भाड्याने घेतो. गाडी तुमची नाही, पण चालवायची तुम्हालाच आहे. पेट्रोल तुम्हालाच भरायचं आहे आणि टायर पंक्चर झालं तर तोही तुम्हालाच बदलावा लागेल. म्हणजे हार्डवेअर त्यांचं, पण ऑपरेटिंग सिस्टम आणि बाकी सगळं आपलं. अगदी बरोबर. मग आहे PaaS म्हणजे प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. हे म्हणजे तुम्ही गाडीसोबत ड्रायव्हर आणि पेट्रोल सुद्धा भाड्याने घेता. जसं की टॅक्सी. हां. तुम्हाला फक्त कुठे जायचे ते सांगायचं, बाकी सगळं टॅक्सी कंपनी बघते. इथे क्लाउड प्रोव्हायडर हार्डवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टम दोन्ही सांभाळतो. तुम्हाला फक्त तुमचं ॲप्लिकेशन चालवायचंय. आणि तिसरं हायब्रिड म्हणजे तुमची स्वतःची गाडी आणि गरजेनुसार भाड्याची गाडी असं दोन्ही वापरणं. म्हणजे काही सर्व्हर आपल्या ऑफिसमध्ये आणि काही क्लाउडवर. परफेक्ट. ठीक आहे. म्हणजे RTO आणि RPO वापरून आपण आपली पॉलिसी तर ठरवली, पण पॉलिसी कागदावर असून भागत नाही. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी काहीतरी साधनं लागतील. तर Azure आपल्याला नक्की कोणती हत्यारं देतं हे सगळं करण्यासाठी? व्हॉट्स इन द टूल बॉक्स? अगदी बरोबर. आणि इथेच आपलं दुसरं मॉड्यूल येतं, डिझाइन अ सोल्युशन फॉर बॅकअप अँड डिझास्टर रिकव्हरी. हे मॉड्यूल म्हणजे आपल्या घरातल्या फर्स्ट एड बॉक्स सारखं आहे. प्रत्येक जखमेसाठी वेगळं औषध असतं. कापलं तर बँडेज, भाजलं तर मलम. तसंच प्रत्येक प्रकारच्या डेटासाठी आणि सिस्टीमसाठी वेगळं सोल्युशन असतं. बापरे. इथे स्क्रीनवर बघतोय तर Azure बॅकअप, Azure साईट रिकव्हरी, ब्लॉब्स, फाईल्स, व्हर्च्युअल मशीन्स, SQL ही तर एवढी मोठी लिस्ट आहे की कुठून सुरुवात करावी हेच कळत नाहीये. समजा माझ्याकडे एक सामान्य वेबसाईट आहे, तर माझ्यासाठी यातलं सगळ्यात महत्वाचं काय? चांगला प्रश्न आहे. आपण एक एक करून बघूया. या बॉक्समधली पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे Azure बॅकअप. ओके. हा आपला जनरल फर्स्ट एड बॉक्स आहे. सर्दी, खोकला, ताप अशा कोणत्याही सामान्य आजारावर चालणारं औषध. याचा अर्थ तुमच्या डेटाची एक सुरक्षित प्रत म्हणजे कॉपी तयार करून ठेवणं. अच्छा. म्हणजे मूळ फाईल डिलीट झाली किंवा व्हायरसमुळे खराब झाली तर तुमच्याकडे दुसरी कॉपी तयार असते. जसं आपण महत्वाच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स काढून ठेवतो तसंच काहीसं. हे जवळपास प्रत्येक सिस्टमसाठी गरजेचं आहे. ठीक आहे. Azure बॅकअप म्हणजे आपल्या डेटाची झेरॉक्स कॉपी. मग हे Azure साईट रिकव्हरी काय आहे? हे काहीतरी जास्त सिरियस वाटते. बरोबर ओळखलत. Azure साईट रिकव्हरी हे म्हणजे तुमच्या घरात आग लागल्यावर म्हणजे डिझास्टर झाल्यावर दुसऱ्या शहरातल्या दुसऱ्या घरात राहायला जाण्याची तात्पुरती सोय. हे म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी असलेलं इंजेक्शन. म्हणजे एका डेटा सेंटरमध्ये काहीतरी मोठी समस्या आली, जसे की पूर किंवा भूकंप, तर तुमची संपूर्ण सिस्टम दुसऱ्या शहरातल्या दुसऱ्या डेटा सेंटरमधून आपोआप सुरू होते. याला थोडा वेळ लागतो, पण तुमचं काम पूर्णपणे थांबत नाही. इथे मला एक प्रश्न आहे. Azure बॅकअप पण डेटाची कॉपी ठेवतो आणि साईट रिकव्हरी पण दुसऱ्या ठिकाणी सिस्टम तयार ठेवते. मग दोन्हीमध्ये नेमकाच फरक काय आहे? मी दोन्ही का वापरायचे, एकच का नाही? साईट रिकव्हरी जास्त पॉवरफुल वाटतंय.
हाच तो गोंधळ आहे जो अनेक जण करतात. हे दोन्ही पूर्णपणे वेगळ्या समस्या सोडवतात. बॅकअप म्हणजे डेटाचं संरक्षण. समजा तुमच्या अकाउंटंटने चुकून एक महत्वाची फाईल डिलीट केली, तर तुम्ही बॅकअपमधून ती एक फाईल परत मिळवू शकता. अच्छा, फक्त ती एक फाईल. हो. आणि साईट रिकव्हरी म्हणजे संपूर्ण सिस्टीम किंवा डेटा सेंटरचं संरक्षण. जर तुमच्या मुंबईच्या डेटा सेंटरची पॉवर गेली, तर साईट रिकव्हरी तुमची संपूर्ण वेबसाईट पुण्यातील डेटा सेंटरवरून सुरू करेल. ओके. तुम्ही पुण्यातील सिस्टीमवरून एक डिलीट झालेली फाईल परत मिळवू शकत नाही. त्यासाठी बॅकअपच लागतो. अरे वा, म्हणजे एक आहे फाईल वाचवण्यासाठी आणि दुसरा आहे अख्खं ऑफिस वाचवण्यासाठी. अगदी तसंच. मला आठवतंय एका क्लायंटने खर्च वाचवण्यासाठी फक्त बॅकअप वापरला होता, साईट रिकव्हरी नाही. पण जेव्हा त्यांच्या डेटा सेंटरमध्ये पूर आला, तेव्हा डेटा परत मिळवून नवीन सर्व्हरवर सगळं सेट करायला त्यांना 3 दिवस लागले. अरे देवा. ते 3 दिवस त्यांच्या व्यवसायासाठी खूप महाग पडले. तेव्हा त्यांना साईट रिकव्हरीचं महत्त्व कळालं. त्यामुळे दोन्हीची गरज असते. वा, आता एकदम स्पष्ट झालं. म्हणजे एक आहे झेरॉक्स आणि दुसरं आहे अख्खं पर्यायी घरच. मग या बॉक्समध्ये अजून काही लहानसहान गोष्टी दिसत आहेत, जसं की ब्लॉब्स, फाईल्स, व्हर्च्युअल मशीन्स, एसक्यूएलसाठी बॅकअप. यांचं काय? हे म्हणजे तुमच्या फर्स्ट एड बॉक्समधील विशिष्ट गोष्टी, वेगवेगळ्या प्रकारच्या डेटासाठी खास तयार केलेली औषधं. ओके. फाईल्स आणि ब्लॉब्ससाठी बॅकअप हे म्हणजे तुमच्या कपाटात ठेवलेल्या कागदपत्रांच्या किंवा फोटो अल्बमच्या झेरॉक्स काढून ठेवणं. हा असंरचित डेटा असतो, जसं की फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स. ठीक आहे. व्हर्च्युअल मशीन्स म्हणजे VM साठी बॅकअप हे जास्त इंटरेस्टिंग आहे. हे म्हणजे तुमच्या पूर्ण कम्प्युटरची, त्यातल्या सगळ्या सॉफ्टवेअर्स आणि फाईल्स सकट एक हुबेहूब प्रतिमा तयार करून ठेवणं. इमेज. हो, इमेज. याला स्नॅपशॉट म्हणतात. म्हणजे तुमचा कम्प्युटर जरी क्रॅश झाला, तरी तुम्ही तो स्नॅपशॉट वापरून काही मिनिटात तो जसाच्या तसा परत मिळवू शकता. हे म्हणजे गाडी खराब झाल्यावर अख्खी गाडी बदलून दुसरी घेण्यासारखं आहे. बरोबर. आणि SQLसाठी बॅकअप. SQL म्हणजे डेटाबेस. हे तुमच्या व्यवसायाचं हृदय असतं. यात ग्राहकांची माहिती, व्यवहारांची नोंद अशा अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असतात. याचा बॅकअप घेणं म्हणजे तुमच्या महत्त्वाच्या डायरीतील प्रत्येक पानाची काळजीपूर्वक नक्कल करणं. ठीक आहे, डायरीची नक्कल. पण यात खास काय आहे? यात खास हे आहे की ॲझ्युअरमध्ये तुम्ही फक्त कालची डायरी नाही, तर काल दुपारी 3:15 डायरीत काय लिहिलं होतं ते सुद्धा परत मिळवू शकता. काय सांगताय? हो, याला पॉइंट एंड टाइम रिस्टोअर म्हणतात. समजा दुपारी 3:16 वाजता कोणीतरी चुकून सगळा डेटा डिलीट केला, तर तुम्ही बरोबर 3:15 पर्यंतचा डेटा परत मिळवू शकता. आर्थिक व्यवहार किंवा शेअर मार्केटसारख्या ॲप्लिकेशनसाठी हे वरदान आहे. अविश्वसनीय. म्हणजे हे टाईम मशीनसारखं आहे. तर हे मॉड्यूल आपल्याला आपल्या गरजेनुसार योग्य डिजिटल औषध निवडायला शिकवतं. कोणत्या प्रकारच्या डेटासाठी कोणतं बॅकअप सोल्युशन वापरायचं हे ठरवायला मदत करतं. हे सगळं शिकल्यावर काय फायदा होणार? म्हणजे ही सगळी डोकेदुखी करून झाल्यावर हाती काय लागणार? फायदा? अहो, तुम्ही तुमच्या कंपनीचे हिरो बनाल. जर कधी कंपनीची सिस्टम बंद पडली, तर सगळ्यांना घाम फुटलेला असताना तुम्ही शांतपणे म्हणू शकाल, काळजी करू नका, माझ्याकडे प्लॅन तयार आहे. हां. हे ज्ञान म्हणजे तुमच्या करिअरसाठी एक खूप मोठं बॅकअप आहे. तुम्ही फक्त समस्या सोडवणारे नाहीत, तर समस्या येऊच नये म्हणून तयारी करणारे तज्ज्ञ बनता. सोल्युशन आर्किटेक्ट म्हणून तुमचं महत्त्व यामुळे अनेक पटींनी वाढतं. तुम्ही फक्त टेक्नॉलॉजी नाही, तर बिझनेस वाचवत असता. या सगळ्याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर AZ305 हा लर्निंग पाथ आपल्याला शिकवतो की आपली सगळी डिजिटल अंडी एकाच टोपलीत ठेवू नका. बरोबर. आणि जरी टोपली पडलीच तरी अंड्यांचं काय करायचं याचा प्लॅन तयार ठेवा. बरोबर, अगदी बरोबर. आपण डिजिटल सिस्टम्सच्या डिझास्टर रिकव्हरीबद्दल बोललो, पण याचा विचार केलाय का की आपल्या स्वतःच्या करिअरचा RTO आणि RPO काय आहे? म्हणजे इंडस्ट्रीमध्ये अचानक काही बदल झाला, जसं की एखादी नवीन टेक्नॉलॉजी आली आणि तुमची सध्याची स्किल्स कालबाह्य झाली, तर तुम्हाला नवीन गोष्टी शिकून पुन्हा कामावर रुजू व्हायला किती वेळ लागेल? हा झाला तुमचा RTO. आणि कोणतं ज्ञान किंवा कौशल्य आहे जे तुम्ही गमावू शकत नाही, जे तुमच्या करिअरचा गाभा आहे, तो झाला तुमचा RPO. हा कोर्स तंत्रज्ञानाबद्दल असला तरी त्यातील धोरणं आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यालाही तितकीच लागू होतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?